आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। सोन्याळ तालुका जत येथील युवकांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक समारंभ पार पडला। समारंभाचे अध्यक्ष माननीय अमोल डफळे साहेब यांनी स्वीकारले। यावेळी सोन्याळचे लोकनियुक्त सरपंच बसवराज तेली, ज्येष्ठ नेते महादेवप्पा अंकलगी, जकप्पा निवर्गी, युवा नेते विजयकुमार बगली, कल्लप्पा शिंगे, रफिक नदाब, नितीन शिंदे, माजी उपसरपंच चिदानंद तेली, शिवानंद माडगळ, श्रीशैल निवर्गी, सामाजिक कार्यकर्ता व राष्ट्रवादीचे नेते तसेच सोन्याळ व जाडर बोबलात परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रथम क्रमांक 33,333 श्री अमोल डफळे सरकार यांच्याकडून प्रथम क्रमांक धावडवाडी, द्वितीय क्रमांक 22,222 श्री बसवराज तेली ध्रुव क्रिकेट संघ माडगळ, तृतीय क्रमांक 11,111 श्री रमेश हत्तळी यांच्याकडून फायटर संघ जत, चतुर्थ क्रमांक 7,777 श्री जितेंद्र अंकलगी यांच्याकडून अंकलगी संघास पारितोषिक देण्यात आले। अमोल डफळे साहेब यांनी बहुमोल मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन विष्णू चव्हाण सर, श्री कुमार चौगले यांनी आभार व्यक्त केले। एक हा पोस्टर चार म्हणजे एका गावचे 7 खेळाडू आणखी एका गावचे 4 खेळाडू असे एक हाफ बनवला होता म्हणजे 8 संघाचा। त्याच्यानंतर एक गाव एक टीम असे टोटली 3 हाफ बनवलेले होते। त्याच्यामध्ये सामने एकदम व्यवस्थितपणे पार पडले, परंतु नैसर्गिक काही व्यत्यय आला। आणखीन पावसानं अनेक वेळा पाऊस आल्यामुळं सामन्यांना परत पुढे न्यावे लागले। त्यासाठी जे दूरचे आलेले संघ होते, जे दावडवाडी असेल किंवा सेगाव, तुमचा कुंभारी, या संघांना थोडासा त्रास झाला। त्याबद्दल सोन्याळच्या सर्व कमिटी आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचं थोडंसं आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो। तर या स्पर्धांमध्ये एकूण 4 पारितोषिक ठेवलेली होती। प्रथम पारितोषिक ठेवलेले आहे ते आपल्या जत तालुक्याचे दुय्यम निबंधक अमोल डफळे सरकार यांच्यातर्फे प्रथम पारितोषिक होतं। द्वितीय पारितोषिक आपल्या गावचे सरपंच श्री बसवराज तेली साहेब यांच्याकडून ठेवलेलं आहे आणि तृतीय बक्षीस ठेवलेलं आहे एक्स आर्मीमन रमेश हत्तळी यांच्यामार्फत, ते तृतीय बक्षीस आहे। आणखीन चतुर्थ बक्षीस ठेवलेलं होतं जितेंद्र अंकलगी, युवा नेते राष्ट्रवादी जाडर बोबलात यांच्याकडून। तरी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकवलेलं आहे ते अंकलगी संघानं आणि ते पारितोषिक जितेंद्र अंकलगी साहेब यांनी त्यांना ते पारितोषिक द्यावं असं मी त्यांना विनंती करतो। आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव राहू असे मी या ठिकाणी ग्वाही देतो। मगाशी सरांनी कसं सांगितलं, आजची युथ म्हणजे मैदानी खेळापेक्षा मोबाईलवरचे गेम जास्त प्रेफरन्स देणारी आताची पिढी तयार होते। तर जसं तुम्ही सांगितलं, माझंही बालपण तसंच गेलं आहे। माझा सर्वात आवडता खेळ क्रिकेट। मी सुद्धा एक चांगला खेळाडू आहे। क्रिकेट म्हटलं की माझे जीव की प्राण। पण ज्यावेळेला इथले सर्व तरुण मंडळी माझ्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला एक क्रिकेटचं चांगलं टुर्नामेंट भरवायचे आहे, आपली मदत लागेल, मी 100% मदत करतो। परंतु त्या ठिकाणी एक मी सजेशन त्यांना दिलं की अनेक ठिकाणी मी संघामध्ये बघितलं, आमच्या उमराणीत क्रिकेटचे सामने होत व्हायचे। जाहिरात दिली की कर्नाटक वगैरे या सगळ्या भागातून टीम यायच्या। पण माझ्या एक लक्षात आलं की हे अशी टुर्नामेंट भरून उपयोग नाही आहे। इथं जर कोण बक्षीस देणार असेल तर आपल्या तालुक्यामध्येच टीम असावे, आपल्या तालुक्यातल्या टीमला प्रेफरन्स देऊन आपण ते सामने भरवावेत, जेणेकरून आपल्या तालुक्यातला खेळाडू एखादा भविष्यात जो स्टार चांगला प्लेअर तयार होईल, आपल्या तालुक्याचं नाव रोशन करेल। त्या उद्देशाने मी सांगितल्यानंतर माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी फक्त जत तालुक्यातल्याच टीम या ठिकाणी बोलवल्या आणि एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केली। त्याबद्दल परत आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि मगाशी प्लेयरने सुद्धा काही अपेक्षा सांगितल्या की इथला खेळाडू सगळे आम्ही शेतकरी कुटुंबातलेच आहोत, परंतु राजे विजयसिंह डफळे चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत माझंही भविष्यात आम्हाला ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेस मी या ठिकाणी 100% ग्वाही देतो की ज्या खेळाडूला जिथं काही मदत लागेल ती सरळ हाताने आम्ही कुठल्याही परिस्थितीवर मात करून आम्ही त्याला मदत करायची आमची तयारी आहे। मी प्रशासकीय सेवेत काम करतोय। आपला तालुका इतर क्षेत्रामध्ये मागं आहे, क्रीडा क्षेत्रात सुद्धा मागं आहे। आपल्या तालुक्यातल्या मुलांच्या
चांगले गुण आहेत, कष्ट करायची तयारी आहे, पण व्यासपीठ मिळत नाही आहे. त्यामुळे ती निर्माण करायचं आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि एक चांगली स्पर्धा आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी पार पाडली. त्याबद्दल आयोजकांचे परत एकदा मी अभिनंदन करतो आणि ज्या खेळाडूंनी या ठिकाणी बक्षीस. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.